जुन्या दगडावरून झेंडूची फुलं उतरवली जातील, ह्याचा काय अर्थ असेल? सर, हा, एकतर झेंडूची शेती किंवा फुलांचं मार्केट. करेक्ट. आणि झेंडूची फुलं म्हणजे एकतर लहान मुलं असतील किंवा मुली. मला नाही वाटत ड्रग्ज वगैरे असं काही असू शकतं. आणि त्यांनी झेंडूच्याच फुलांचा मुद्दाम वापर केलाय, कारण कुठल्याही फुलांच्या बाजारपेठेत सगळ्यात पहिल्यांदी झेंडूचा दर ठरवला जातो आणि त्याच्यावरनं ठरतं की बाजारभाव वाढताय का उतरता. खांडेकर मॅम, थँक्यू सो मच. म्हणजे पत्रकारांना त्यांच्याच भाषेत उत्तरं दिलं, खरंच थँक्स. आणि तुम्ही काळजी करू नका, आमचे प्रयत्न चालू आहेत. त्या मुली लवकरच सापडतील. आय एम व्हेरी शुअर सर. तुम्ही तुमचं इन्व्हेस्टिगेशन चालू ठेवा, पण मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. प्लीज ही केस स्पेशल क्राईम युनिटकडे सोपवा. प्लीज. टीम सी दिस, त्या मुलींचे फोटोज डार्क वेब वरती अपलोड झाले. डार्क वेब म्हणजे? म्हणजे इंटरनेटवरचं इल्लीगल मार्केट, जिथे बाजारात विकायला परमिशन नसलेल्या गोष्टी इल्लीगली लिलावात विकल्या जातात. म्हणजे माणसं सुद्धा इथे वेगवेगळे बायर्स आणि सेलर्स एकत्र येतात. म्हणजे ते वेगवेगळ्या गोष्टी सेल करतात, जसं की माणसं, प्राणी आणि अशा 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 असंख्य गोष्टी असतात. गुड जॉब टेक्नो. म्हणजे आता झेंडूच्या फुलांची तस्करी होणार आहे. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी 5 वाजता मुलींची तस्करी होणार आहे. आता राहिला प्रश्न हा जुन्या दगडाचा. आणि मला असं वाटतंय ती कुठली तरी जागा असणार आहे, जी आपल्याला लवकरात लवकर शोधून काढावी लागेल, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे.